नमस्कार, मी वैभव नमस्कार. चव्हाण. हं. सध्या जॉब सोडून गावाला शेतीचा विचार चालू आहे. बरं. शेती कुठं आहे? शिर्डीपासून पुढे 20-25 किलोमीटर. शिर्डीपासून 20-25 किलोमीटर. शेती किती आहे? 4.5-5 एकर आहे. 5 एकर आहे. पाणी पाणी आहे मुबलक. आहे, मुबलक आहे. घरात कुटुंबात किती लोक आहेत? 5 जण आहे. घर स्वतःच आहे? हो, घर शेतात आहे का गावात आहे? शेतात आहे. शेतात आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला महिन्याला 10,000 रुपये घर खर्च आहे. हं. हं? मग त्यासाठी असा काहीतरी विचार करायचा की आपल्याला 10,000 महिन्याला कसे मिळतील. त्यासाठी काय करता येईल? कोंबड्या पाळल्या आहेत? पाळलेल्या नाहीये. बकऱ्या? बकऱ्या गुरं किती आहेत? बकऱ्या आहे. किती? 7-8 आहे बकऱ्या. 7-8 बकऱ्या आहे. कोंबड्या नाही आहेत. विचार चालू आहे कोंबडी पालन. तर मग कोंबडी पालनला शेड आहे? हो, शेड आहे. आता त्या शेडला काय करायचं? शेडचं जेवढं आहे साधारण किती किती स्क्वेअर फूट आहे ते? 25x40 शेड आहे. 25-100 म्हणजे 1000 स्क्वेअर फूट आहे. हं. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या 500 कोंबड्या आरामात बसू शकतात. तेवढंच शेडच्या बाहेर एक जाळी लावून घ्यायची, म्हणजे कोंबड्या बाहेर फिरता आल्या पाहिजेत. आणि कोंबड्या जर कधी बाहेर फिरवल्यात समजा, तर त्यांना खाद्य साधारण एक कोंबडी, अंडे देणारी कोंबडी, तिचं खाद्य आहे ती 70 ग्रॅम 80 ग्रॅम, म्हणजे तसं 60 ते 80 100 ग्रॅम पर्यंत तिला खाद्य लागतं. काही Per थोडंसं day. सांडतं एका दिवसाला. पर डे, एका दिवसासाठी. तर आपण ते खाद्य जर कधी घेतलं, आज कुठेही जे आहे लेअर मॅश वगैरे घेतलं, तर साधारण 40 रुपये एक मॅक्झिमम धरायचं पर केजी. आणि तिला आपण एक तिचं वेस्ट जाणारं वगैरे धरलं, 100 ग्रॅम धरलं, तर 4 रुपयाचं खाद्य झालं. म्हणजे तिने जर कधी एक अंड दिलं तर त्यातनं आपल्याला 6 रुपये मिळतात. मग आता आपण त्या खाद्यामध्ये बचत काय करू शकतो? आपले जेवढे बांध आहेत त्या बांधावर हातगा, शेवगा, काही गवतातले प्रकार की जे कोंबड्या खातात वगैरे, असं काही. गहू, ज्वारी जे स्वस्तात मिळते ती साधारण भरडून, मका साधारण 15 ते 20 रुपये किलो पडतो. असं साधारण मिक्स आणि लेअर मॅश असं मिक्स हे जर कधी वापरलं, तर आता कोंबडीचं असं आहे की कोंबडी एक साधारण 20 अंडे देते आणि 20 दिवस ती खुड राहते. जर कधी तिने पिल्लं काढले तर पिल्लं निघायला 21 दिवस लागतात. म्हणजे 20 अंडी प्लस 21 दिवस, पिल्लं निघायला 41 दिवस, आणि त्यानंतर पुन्हा ती 1 महिना सांभाळते, म्हणजे 71 दिवस. मग ती 20 अंडे देणार आणि तिला आपण 71 दिवस खाऊ घालायचंय. बरोबर? ती खोड असताना तिला खाद्य अतिशय कमी लागतं. अंड्यावर असताना तिला 70 ग्रॅम लागतं. तर ही गॅप भरून काढायची आहे आपल्याला फीड मध्ये ऍडजस्ट करून. 70 म्हटलं तर ती वर्षातनं 5 वेळा अंडी देईल, म्हणजे 20 100 अंडी देईल. 70 दिवसानंतर ती पुन्हा अंड्यावर येणार आहे. 20 अंडे दिले तिने, 21 दिवस कूड म्हणजे 41 झालं. त्याच्यानंतर पुन्हा 30 दिवस तिने ती पिल्लं सांभाळले. ते पिल्लांपासून आपल्याला तिला वेगळं करायचंय. ती वेगळं केली, ती अंड्यावर जर कधी आली तर तशी ती 100 अंडी देणार आहे. 100 अंड 10 रुपयाप्रमाणे जर कधी विकलं आपण तर 1000 रुपये मिळतील. तिचा 1 वर्षाचा 365 दिवसाचा खाद्याचा खर्च किती जातो आपला? 365 गुणिले 4 सेमच होते. मग त्याच्यामधनं जी अंडी निघतील ना, त्यातनं जे कोंबडे निघतील, आता त्यात अंड्यामधनं कोंबडा कुठल्या अंडीत निघल आणि कोंबडी म्हणजे पिल्लामध्ये नर आणि मादी हे ओळखायची एक पद्धत आहे. आता आपल्याकडे अंडे नाहीये, नाही तर आपण ती पद्धतही सांगितली असती. ती त्यासाठी ते अंडे वगैरे आपल्याला सगळं लागेल, ते पुढच्या एखाद्या भागामध्ये ते करू. आता तिने 20 पिल्लं काढली समजा, आपण 20-21 अंडी ठेवली
तिने 20 पिल्लं काढली, त्यातनं मर वगैरे गेली, आपल्या 15 पिल्लं हातात आली. त्यातनं 5 कोंबडे मिळालेत. त्याला आपण 100 दिवस खाऊ घातलं तर 100 दिवसात एक कोंबडीचं पिल्लापासून तर 100 दिवसापर्यंत किती खाद्य खाईल माहितीये? तर त्याचं गणित असं आहे 5 ग्रॅम पहिल्या दिवशी आणि 75 ग्रॅम 100व्या दिवशी. 80 ग्रॅम झालं, 80ला दोनाने भागायचं म्हणजे 40 ग्रॅम झालं, गुणीला 100 म्हणजे 4 किलो खाद्य लागेल. 4 किलो खाद्याचे किती झाले? 160 रुपये. 160 रुपये, बरोबर. आता ते 160 रुपयाचं जर कधी आपण ती कोंबडी 100 दिवसाची म्हणजे जवळपास 12-13 आठवड्याची कोंबडी विकली, कितीला विकली जाते? 12-13 आठवड्याची कोंबडी 300च्या आसपास जाते गावठी कोंबडी. ओके. आपण खाद्य कितीचं दिलंय तिला? 160 रुपयाचं. ती रिकवर झालीत. हो. कोंबडा निघाला, कोंबडा कितीला विकला जातो? 500, 400, 500. ते वसूल झालेत. म्हणजे कोंबडीचं ते सगळं गणित बसलं. तर साधारण आपल्याला सुरुवात करताना घरामध्ये किमान 100 कोंबड्या आणि 100 कोंबड्यांना त्या प्रपोर्शनेट एक 10-12 कोंबडे असे आपल्याला ठेवायचे. ते एक झालं. कोंबडी अंड्यातून पिल्लू निघाल्यानंतर ती अंड्यावर यायला साधारण एक 18 ते 20 आठवडे घेते. म्हणजे 20 आठवडे आपल्याला तिला फिडिंग करायचंय. तर या पद्धतीने जर कधी सुरुवात केलं, तसं इथला जो आहे गावरान अंड जे आहे, गावरान कोंबडीचं जे अंड आहे ते साधारण 20 रुपयाला जातं. आपण 10 रुपये धरली आहे. तर आपल्याला तसं जर कधी आपण आता काय झालेलं आहे, लोकांचा हे जे ब्रॉयलर आहे किंवा जे आता या पोल्ट्रीच्या ज्या कोंबड्या येतात या खाण्यामागचा कल कमी होत चाललेला आहे. देशीकडे भर. कारण काय 100 दिवसामध्ये आपल्या 40 दिवसामध्ये एकाच ठिकाणी ठेवून आणि त्यांना ते इंजेक्शन, त्यांना वेगवेगळे केमिकल्स वगैरे करून ती कोंबडी 2.5 किलोची केली जाते. हे अजून फार कमी लोकांच्या लक्षात आहे. त्याच्यामुळे ही वजन वाढणे किंवा बाकीचे जे आजार आहे, कारण शेवटी कोंबड्यांना जे खाद्य दिलं जातं आणि ती कोंबडी आपण खातो त्याचे आपल्या शरीरावरही काहीतरी परिणाम होतात. कारण ते केमिकल शेवटी ते बॉईल झालं, शिजवलं तरी काही ना काही प्रमाणात आपल्यात जातं. बरोबर. त्यामुळे आता हा कल जो आहे हा थोडासा देशीचा कल वाढत चाललेला आहे. त्यामुळे आता आपण युट्यूबवर पाहतो की गावठी कोंबड्यांचा फॉर्म आहे, अमुक आहे, तमुक आहे वगैरे वगैरे. तर सुरुवातीला काही कोंबड्या आणि साधारण बकऱ्या जर कधी ठेवणार असू तर आपल्याला बकरीसाठीचा अर्धा एकरचा चारा लागेल. काही मग त्याच्यामध्ये आणखीन काही वेगवेगळे फिडिंग आहेत. त्यामध्ये समजा जर कधी आपण शेवगा केला तर साधारण 1.5 बाय 1.5 वर शेवगा आणि हातगा याची लागवड करायची. साधारण 2-2.5 फुटाचा झाला तर 1 फूट सोडून द्यायचा, कापायचा. तो कोंबड्यांना जर कधी अशी गठ्ठे टांगून ठेवली त्यातलं एक पानही ठेवत नाही त्या. सगळं खाऊन टाकतात. आणि तो उरलेला काही चारा कोंबड्यांना, काही चारा बकऱ्यांना आपल्याला अल्टरनेट करता येतं. काही मग पोल्ट्रीला समजा मका मिळाला, तो मका भिजवायचा आणि भिजवून जर कधी एखादं प्लॅस्टिकचं, ते आता आपल्याला एकदा प्रॅक्टिकली घ्यावं लागणार आहे. ते हायड्रोपोनिक्स सारखा जो आहे, पण तो कमी खर्चात. कसा करायचा? काही नाही, काही प्लॅस्टिकचं एक ट्रे सारखं हे करायचं, बाजूनी विटा किंवा बांबू लावा, त्याच्यामध्ये तो मका भिजवायचा आणि त्याच्यावर बारदान टाकून द्यायचं. त्याला कोंब फुटतात, त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी आपण त्याच्यावर जर कधी स्प्रे करत गेलं, तो साधारण या हाईटचा झाला की तो तुम्ही पहिले कोंबड्यांना टाकायचा. तो काही त्यातला जो आहे काही कोंबड्यांना टाकायचा, कोंबड्यांना टाकून तो उरला चिरून टाकायचा. ओके. किंवा मग मार्केट यार्ड मध्ये आपण समजा जर कधी त्याच्यामध्ये येईलच पुढे. हा एक झाला म्हणजे खाद्याचा प्रकार झाला की जेणेकरून आपल्याला आपलं फीडचा खर्च, खाद्याचा खर्च आहे तो कंट्रोल करता येईल. नंतर काही थोडासा भाजीपाला. आजकाल ऑर्गेनिक वर लोकांचा विश्वास होत चाललाय. ऑर्गेनिक भाजीपाला करणं सगळे जे म्हणतायत ऑर्गेनिक किंवा सेंद्रिय, तेवढं सोपंही नाहीये. सेंद्रिय मध्ये उत्पन्नामध्ये घट होते. पण आपण थोडाफार जर कधी त्याच्यामध्ये विचार केला, थोडाफार भाजी हे केलं तर साधारण आपल्याला 200-250 रुपये पर डे भाजीपाल्यामध्ये मिळू शकतात.
तुझ्या घरामध्ये शेतात वावरणारे किती जण आहे? तुम्ही 5 जण 5 जण आम्ही शेतात वावरू शकतो. हो. वावरू शकतात. त्यामुळे भाजीपाला जर कधी केला आणि भाजीपाला जर कधी केला तर आता मी असतो तर मी काय केलं असतं, एक छोटी गाडी 3 व्हीलर म्हणा किंवा 4 व्हीलर रिक्षासारखी जी आहे ती घेईल मी. माझ्या घरचा भाजीपाला मी एखादी निवडून व्यवस्थित कीड लागलेलं बाजूला वगैरे हे असं करून मी तो भाजीपाला निवडून एखादी सोसायटी किंवा एखाद 2 पॉईंट जर कधी मी माझे धरलेत आणि त्या ठिकाणी मी माझा मग शेवगा आहे, वांगे आहे, मिरची आहे, थोडंफार टोमॅटो आहे किंवा आता माझे जे नातेवाईक म्हणजे तुझे नातेवाईक तिथे जे आहेत त्याच्यात भाजीपाला करणारे हो, आहेत. आहे. मग कोणी फुलकोबी करतो, कोणी पत्ता कोबी करतो, तो पत्ता कोबी करत वांगे असेल करतो, बरोबर आहे. हा, तर ते जे करत असेल ते सोडून आपण बाकीचे करायचे. त्यांचा भाजीपाला मार्केटला ज्या रेटने जातो त्याच तो रेटने आपण- त्यांच्याकडनं घ्यायचा आणि आपण आपण त्यांच्यात मग तुम्ही आपसात ठरवा ना. बरोबर आहे. हा, मग तुम्ही जर कधी दोघांपैकी 3 जण आहे त्याच्यात आज तू गेला विक्रीला, उद्या तो जाईल, परवा तो जाईल. आपण जर कधी आपला भाजीपाला आपणच विकू. डायरेक्ट कंझ्युमरला दिला हम्म. तर आता काय होतं माहितीये, मेथीच्या जुडीचा रेट काल काय होता? 30 रुपये, मार्केटला काय रेट होता? 10 रुपये, 8 रुपये होता. 8 रुपये, 10 रुपये. म्हणजे आपल्याला तिथं जर कधी 22 रुपये मिळत असतील तर फायदा आपला शेतकऱ्याचाच फायदा होईल. शेतकऱ्याचा फायदा आपण 25 रुपयाला देऊ शकतो ना, हो. 20 रुपयाला देऊ शकतो. हो. माझ्या जर कधी 500 जोड्या निघत असतील तर 20 रुपयाला. मी 8 रुपयाने विकली तर किती झाले? मला 400 रुपये मिळतील. बरोबर आहे. 500 जोड्या म्हटल्यानंतर मला एक 100 जोड्या म्हटलं तर 800 झालेत, 4000 रुपये मिळतील. पण त्या 500 जोड्या जर कधी मी स्वतः 20 रुपयांनी जर कधी विकल्या तर किती झाले? 10,000 झाले ना. मग 4000 मोठे का 10,000 मोठे? 10,000 मोठे. फक्त एवढंच आहे की आजकाल कुठलाही व्यवसाय 2-3 जण मिक्स असले किंवा ते जर कधी स्वतः करणारे असतील आणि तुम्ही जर कधी आपण क्वालिटी जर कधी मेंटेन केली तर काय होतं माहितीये का, तुमचा कस्टमर बांधला जातो. आज 20 वर्ष झालेत मी या फील्डमध्ये. अर्थात माझं फील्ड वेगळं आहे, माझं नर्सरीचं फील्ड आहे. माझ्या याच्यामध्ये मी समोरच्यालाही सांगतो की बाबा रे, हे तुझ्याकडे येणार नाही. मी माझा क्लायंटेल कस्टमर जो आहे ना तो मी फिक्स करून ठेवला आहे. तसा तुम्ही जर कधी तो केला की विश्वासाने त्यांना जर कधी थोडं चांगला माल दिला तर काय होणार आहे, तो तुमच्याशी बांधला जाणार आहे. हो, पुढच्या वेळेस आमच्याकडूनच घेईल तो. पुढच्या वेळेस तो वाट पाहिल. हो, की हा माणूस कधी येतोय. हा, मग तुम्ही जर काही सांगितलं की आता आज आमची गाडी येते, सोमवारी मी एका ठिकाणी लावली, मंगळवारी दुसऱ्या ठिकाणी, बुधवारी तिसऱ्या ठिकाणी, पुन्हा गुरुवारी पहिल्या ठिकाणी, परत दुसऱ्या ठिकाणी, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी मी एक Rotation दिवस wise. सगळ्यांना असं रोटेशन घेतलं तर तो माणूस तुमच्याकडनं 3 दिवसाचा भाजीपाला घेईल. बरोबर आहे. आता भाजीपाल्यामध्ये काय घोसाळे म्हणजे गिलके आहे, दोडके आहे, कारले आहे, भोपळे आहे, टमाटे आहे, वांगे आहे, काटेरी वांगे, दुसरे वांगे, मिरचीमध्ये तिखट मिरची, तळणीची मिरची. याची मिरची, त्याच्यानंतर मग तुमची तोंडली आहे. म्हणजे अशा भाज्या जर कधी पत्ताकोबी आहे, फुलगोबी आहे, गाजर आहे, मुळा आहे, अशा जर कधी भाज्या मोजल्या तर जवळपास 35 ते 40 प्रकारच्या. मेथी आहे, पालक आहे, आंबाडी आहे, अद्रक आहे. भाज्या या ज्या आहेत भाज्या. ना या जर कधी निवडल्या तर एवढ्या प्रकारच्या होत्या. अशा तुम्ही जर कधी आपण वाटून घेतल्या की ठीक आहे, तू 10 गुंठे अमुक कर, मी 10 गुंठे, तू 5 गुंठे कोबी कर, मी पण 5 गुंठे करतो, आणि या पद्धतीने जर कधी केलं, शेवटी काय माहितीये का, ग्रुप फार्मिंग आपण मागे म्हणे एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत वगैरे जे म्हटलं जातं ना, तर ह्या पद्धतीने जर कधी आपण हे केलं. आता तुम्हाला तिथं स्कोप काय आहे, शेवगा आहे. शेवगा ज्यावेळेस छाटणी कराल त्यावेळेस आपल्याकडे बकऱ्या आहे, कोंबड्या आहे. पत्ताकोबी ज्यावेळेस आपण काढतो त्याच्यानंतर ती जी पानं काढतो, बकऱ्या आहेत, शेळ्या. मार्केटला आपण भाजीपाला टाकला तो जो काही येतो तो आपल्याकडे कोंबड्यांना बकऱ्यांना खाद्य होतं. होऊ शकतो. तुम्ही तुमचे जर कधी क्लायंटेल व्यवस्थित बांधून ठेवलेत आणि त्यांच्याकडे एक कॅन दिला की तुम्ही भाजी निवडल्यानंतर ओला कचरा आणि सुका कचरा, आपण ओला कचरा जरी त्यांच्याकडनं त्याच रिक्षामधनं गोळा करून आणला तर फायदा आपलाच आहे. तर तुम्हाला खत झालं ते सोपं होतं. अशा पद्धतीने थोडस व्यवस्थित प्लॅनिंग. आता तुमच्याकडे जे काही आहे ह्या पद्धतीने जर कधी त्याला प्लॅनिंग केलं, त्याला आपण बसून एकदा आपण ही चर्चा करतोय पण बसून एकदा कागदावर त्याची मांडणी करावी लागेल की काय करायचं आणि केव्हा करायचं. तर त्या पद्धतीने जर कधी केलं तर तुला मला नाही वाटत तुला त्याच्यामध्ये काही अडचण येईल.
फक्त एवढंच आहे की सुरुवातीला एक लक्षात घ्यायचं, माझा महिन्याचा खर्च फिक्स, म्हणजे तेल झालं, तिखट झालं, मीठ झालं किंवा काही किराणा वगैरे ह्या ज्या गोष्टी, मला बाजारातलं साखर, गूळ, तूप हे जे काही विकत घ्यावं लागतं. आता तुझ्याकडे बाकी गुरं नसल्यामुळे बकरी असली, बकरीचं दूध असेल तर ठीक आहे, नसलं बकरीचं तर दूध आहे. तो दूध मार्केटने घ्या. तर हा जो खर्च आहे आपला 10,000 रुपये धरायचा. तो 10,000 रुपये कोंबड्यांमधनं आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. त्यासाठी आपल्याजवळ एक साधारण 400 ते 500 कोंबडी जर कधी असली, कोंबडे विकत जायचे, कोंबड्यांमधनं त्याच्यामधनं त्या जे काही म्हणजे कोंबड्या निघतील, ती सर्कल जी आहे ती सायकल चालू ठेवायची. हा, कोंबडी साधारण वर्ष, 1.25 वर्षाची झाली की ती कोंबडी काढून टाकायची, नवीन कोंबडी आणायची. तोपर्यंत येत येतेच राहते. पहिल्या कोंबडीला खर्च येतो, पण तो कसा रिकवर पुढे होतो, पुढे पुढे पिल्लांमध्ये जो आहे तो रिकवर होत जातो. तो रिकवर होतो तो. मग त्यामध्ये फक्त आणखीन काही थोडंसं शिकावं लागणार आहे. कोंबड्यांचा आहार आहे तो संतुलित कसा राहावा. आता माझ्याकडे ज्यावेळेस कोंबड्या होत्या त्यावेळेस मी आमची जी काही किराणा दुकानदार बांधून ठेवले होते, जे काही झाडायचे त्याच्यामध्ये मग डाळीचे तुकडे, गहू, ज्वारी, बाजरी, मका, काय जे असेल ते सांडलेलं ते पिशव्या भरून ठेवायचे, पोते भरून ठेवायचे. आम्ही जायचो गाडीत, रिक्षात टाकून ती घेऊन यायचो, त्या कोंबड्यांना द्यायचं खायला. ते त्यावेळेस मिळायचं ₹2. आता त्याची किंमत जास्त असेल. या पद्धतीने बाजारात ज्यावेळेस गहू येतो, तो गहू शेतकऱ्यांकडनं जर कधी ते चाळणी मारतात ना, हो, चाळणी मारल्यावर जो चांगला आहे तो तुम्ही विकला, जो खराब आहे तो जर कधी आपण घेतला तरी पण त्यातही तो दळायचा नाही, डायरेक्टच दाटायचा, तो भिजत घालायचा. तो भिजत घातला ना की नंतर तो गाळून जर कधी कोंबड्यांना दिला तो त्यांना लवकर डायजेस्ट होतो. भरडायला जाईल तर भरड्यामध्ये वेस्टेज जाईल, बरोबर आहे. भरडायला पुन्हा ₹5 लागतील. बरोबर आहे. मग ह्या पद्धतीने जे आहे ना ते झालं. आणि मग बाजारामधलं आता समजा जर कधी आपण आता ही जी शेती करतो ते याच्यामध्ये काही गवत आपलं काढलं जातं, निंदलं जातं, कोळपलं जातं, यात आपल्या बकऱ्या वगैरे थोडंफार बाहेरचा, थोडंफार मका, या गोष्टींनी ही सायकल आहे. आणि ही सायकल जर कधी आणखीन वाढवायची असेल तर एखादं छोटंसं शेततळं केलं, थोडे मासे टाकले, कोंबड्यांची विष्ठा वगैरे जे आहे, बकऱ्यांच्या लेंड्या, हे माशाचं खाद्य आहे. थोडंफार इकडचं जे काही आपलं वेस्ट आहे कोंबड्यांचं किंवा त्याला फिश मिल वगैरे मिळतं, ते ही जी सायकल आहे ती फक्त एवढंच आहे की यासाठी आधी मार्केट यार्डला जाऊन सर्वे करणं गरजेचं, की या भागात काय विकलं जातं, कुठल्या भागात काय येतं, किती रेटने शेतकऱ्याला विकावं लागतं आणि ते लोक हे बाहेर काय रेटने विकतात. बरोबर. ती गॅप आपल्याला जी आहे, शेतकरी ते कस्टमर आहे. मग त्यात आपल्याला पुन्हा आणखीन काही प्रोसेस जे आहे ते आपल्याला करता येतील. मग लोणची करता येतील. मग लोणचीमध्ये कसं आहे, कैरीचं लोणचं किंवा मिरचीचं लोणचं, लिंबाचं लोणचं हे मार्केटला इझिली अवेलेबल आहे. मग आपल्याला काय करता येईल, आल्याचं लोणचं आहे, आंब्या हळद आहे, लसूण आहे, नंतर अशा बऱ्याच काही ज्याच्या ह्याच्यातली वेगळी जी आहेत, भोकर आहे, भोकर नावाचं एक फळ आहे की ज्याचं लोणचंही मार्केटला चांगलं चालतं. अशा ज्या गोष्टी आहेत, अशा गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करून सध्या मार्केटला ट्रेंड कुठला चालू आहे, चायनीज मध्ये काय चालू आहे, हा याचं शेतामध्ये शेती करायची तर शेती करण्यापूर्वी किंवा त्याच्याबरोबर मार्केटचाही आपला एक अभ्यास असला पाहिजे आपल्याकडे. तो जर कधी आपला अभ्यास असला तर आपल्याला शेती सोपी जाते. हे आजकाल जे आपण युट्यूबला पाहतो, एका एकरात 10 लाख कमवले, एका एकरात 15 लाख रुपये कमवले, 4 लाख रुपये कमवले. आता आणखीन एक कुठलं तरी फळ येते, ते ₹500 का काही ₹1000 किलो. ह्या भावानी फळं घेणारी किती मंडळी आहे मार्केटमध्ये, एकदम लिमिटेड मंडळी आहे. ₹1000 किलोनी ड्रायफ्रूट घेणारी मंडळी जी आहे, जसं काजू, बदाम वगैरे, ही अशी जी घेणारी मंडळी किती लोक आहेत, एकदमच कमी आहे. आणि ती विकणारी किती आहे. आपला क्लायंटेल जो आहे हा मध्यमवर्गीय, थोडासा उच्च मध्यमवर्गीय, थोडासा खालचा मध्यमवर्गीय, ही जी कॅटेगरी, यांना हा भाजीपाला वगैरे जे लागणार आहे यातनं आपण काय पुरवू शकतो याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आणि तो जर कधी कस्टमर तुम्ही डायरेक्ट जर कधी टॅप केला तर मधलं जे काही मार्जिन आहे
हँडलिंग आहे, मार्केट यार्डचं कमिशन आहे, ते ट्रान्सपोर्टेशन आहे. हे जाऊन आपण आपला रोज जो आहे, आज तुला अपेक्षित पर डे तुझा पगार किती असावा मिनिमम? गावच्या ठिकाणी 600-700 रुपये. तुला 1000 रुपये तू धरायचे की मला 1000 रुपये मिळाले पाहिजे. मग 1000 रुपये तुला मेथी विकूनही मिळतात ना. फक्त एवढंच आहे की क्वालिटी जरा व्यवस्थित आणि आपलं बोलणं जिभेवरचं जे आहे, ताई माई अक्का वगैरे दादा भाऊ काका हे जर केलं ना तर तुम्हाला आता 1000 आला, तुला फक्त 200-300 जरी विकल्या तुला मेथीच्या जुड्या आपल्या हिशोबाने तरी झाले ना. तुझे किती झाले? एकाला 12 रुपये झाले ना. हो 36. बरोबर. मग बाकीचे आहे, वांगे आहे, मिरची आहे. प्रत्येक ठिकाणी वांगे आम्ही ज्यावेळेस वांगे केली होती त्यावेळेस शेतकऱ्याकडनं बाजारात 3 रुपये किलोनी वांगी जायची. त्यावेळेसची जुनी गोष्ट ही 3 रुपये किलोनी. आम्ही 10 रुपये किलोनी डायरेक्ट कस्टमरला विकली. 7 रुपये म्हणजे मग आमचं जे आहे ना सगळा खर्च निघून जायचा. हो फक्त एवढंच आहे की तुम्हाला लोकेशन याचा अभ्यास, मार्केटचा अभ्यास, मार्केटला काय चालतं याचं सगळं करावं लागेल. पुन्हा एकदा बसू आपण, याचं सगळं गणित तुला मी कागदावर मांडून देतो, काय लावायचं, कसं लावायचं. आणि आजकाल काय माहितीये का, हे ग्लोबलायझेशनमुळे काय होतंय, टेम्परेचर वाढतंय, प्रचंड वाढतंय, प्रचंड पाण्याची वाफ होते आहे. तुमचं विहिरी आटता आहेत, बोरचे जे आता वॉटर टेबल म्हणजे उपसा वाढल्यामुळे अर्थात इरिगेशन वाढलेलं आहे सगळीकडे. कुणाच्या बागा, कुणाची शेती, इरिगेशन वाढल्यामुळे काहींनी बोर केले, कोणींनी विहिरी केलेल्या आहे. त्याच्यामुळे झालं काय की तुमचं उपसा वाढल्यामुळे बरं ही पाण्याची वाफ होती, ही कुठे ना कुठे पडणार ते. म्हणजे आता अवकाळी पाऊस, वादळी पाऊस हे सुरू राहणार आहे. त्यामुळे त्याचं प्लॅनिंग करताना त्याच पद्धतीने करावं लागणार आहे. बरोबर. मी आता काय माहितीये का, मी आंबा लावणं टाळल का, अवकाळी पाऊस झाला तर माझा आंबा गेला म्हणजे माझं पूर्ण वर्ष गेलं. बरोबर आहे. आता काय झालेलं आहे, जांभळाचे रेट यावेळी 400-600 रुपये हे जे झालेले आहेत. आता जांभळाची इतकी लागवड होईल की आता जांभूळ 100 रुपये किलो, त्यापेक्षाही कमी होईल. 100-70 रुपये किलो. आता शिर्डीला माझ्या माहितीप्रमाणे इतका प्रचंड पेरू लागवड होत होती. तिथून सुरतला जायचा तो पल्पिंग साठी आणि याच्यासाठी 5-7-10 रुपये किलोनी किंवा त्यापेक्षा कमी रेटनी जायचा. तो फेकण्यापेक्षा आता पेरूच्या बागा कमी झाल्या. हो आता तिथल्या कमी झाल्या, बाहेरच्या वाढल्या. आता हे युट्यूब मुळे थाई पेरू, तो लाल पेरू, तो अमुक पेरू, तो चॉकलेट पेरू, फेक पेरू इतकं उत्पन्न मिळतं, याची लागवड होते. त्यामुळे आपल्याला आज भाजीपाला लागवड जर कधी केली तर आपल्याला 45 दिवसानंतर उत्पन्न सुरू होतं. वांगे, मिरची, मी म्हटलं ना आज आपण एवढ्या मगा भाज्या मोजल्या, 30-40 भाज्या. आपल्या भागात कुठल्या भाज्या चालतात त्याप्रमाणे त्याचं टप्प्याटप्प्यात 2-2, 3-3 गुंठे जरी केलं, बरोबर आहे, 3-3 गुंठे जरी केलं तरी सायकल फिरवत राहायची. ती गाजर आहे, मुळा आहे, बीट आहे, इतके प्रकार आहेत. बरोबर आहे. त्या पद्धतीने ह्याची जी आहे याची लागवड करून याचं प्लॅनिंग आपण परत पुढची एक मीटिंग करून त्या याच्यामध्ये ते सगळं ठरवू. सध्या तुझ्याजवळ असलेले फंड्स किती आहेत पहिल्यांदा ते महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट मार्केट जवळचं आणि त्या ठिकाणी काय येतं, काय विकलं जातं, काय रेटने विकलं जातं याचा अभ्यास गरजेचा आहे. बरोबर आहे. मग आपल्याकडे असलेल्या फंड्स मधनं आपण कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची, बरोबर आहे, ते ठरवावं लागणार आहे. नाही तर मी आज प्रायोरिटी देईल 1000 रुपयाप्रमाणे किंवा 8000 आणि 10,000 प्रमाणे बकऱ्या घेऊन गेल, पैसे संपले, मग काय करू मग मी? बरोबर आहे. यामध्ये ज्याला ज्याच्यापासून उत्पन्न जास्त मिळल आणि यातलं काही क्षेत्र म्हणजे थोडक्यात आता तिथं काय माहितीये का, लिंबू तुम्हाला हव्या त्या सीझन मध्ये लिंबू घेता येतं. मग 1 एकर मध्ये लिंबाची लागवड करून टाकायची. ओके. मग लिंबामध्ये इंटर कल्टिवेशन काय घ्यायचं, लिंब तुमचं आज जे लावलंय ते तुम्हाला साधारण 4थ्या वर्षी सुरू होणार आहे. मग मध्ये शेवग्याचे 2-3 वर्ष क्रॉप घेऊन घ्यायचे. शेवगा आणि लिंबाच्या मध्ये आणखीन मग उडीद आहे, मूग आहे. तर मग 1 एकर लिंबू लावून टाक, त्याच्यामध्ये शेवगा, बांधावर शेवगा, आणि चाऱ्यासाठी जो शेवगा लावायचा आहे तो 1x1.5 वर लावायचा आहे. ओके.
मग तो बकरीचा चारा असो किंवा कोंबड्यांचा चारा असो. आज कोंबड्या घेईपर्यंत आधी बकरीच्या याच्यावर करायचा. एक 10-15 कोंबड्या घेऊन टाक, 2-3 कोंबडे घेऊन टाक आणि मग टप्प्याटप्प्याने कसे वाढवायचे, मग कोंबड्या कुठून मिळतील, काय मिळतील ते मी तुला सांगतो मी, की अच्छा. तिथून आणायच्या आणि त्या पद्धतीने त्याची करायचं. जपणूक करायची आणि ती तशी वाढवत चालायची. अच्छा. आता सध्या सगळ्यात महत्वाचं की मला आज मी शेतात पाय टाकला आहे, मला 2 महिन्याच्या आत कुठलं तरी उत्पन्न सुरू व्हायला पाहिजे. या हिशोबाने प्लॅनिंग या हिशोबाने प्लॅनिंग करायचं. मी आज लावल, मी आज चिकू लावल किंवा जांभूळ लावल, ते 3 वर्षांनी मिळणार आहे. 3 वर्ष काय हवा खाणार आहे का? नाही. सुरुवातीला प्रायोरिटी यावर द्यायची की मला मी तर हे म्हणाल मला उद्यापासून पैसे मिळाले पाहिजे, पण ते शक्य नाहीये. बरोबर. त्यामुळे ज्याला मला आधी उत्पन्न सुरू होईल त्याला मी आधी प्रायोरिटी दिलं आणि मग त्याच्यानंतर मग मी टप्प्याटप्प्याने सुरुवात करेल. बरोबर. आता लिंबू लावायचंय, कागदी लिंबू लावायचंय, बियापासूनच लावायचंय. कलमी का नाही लावायचं? कलमी लावायचं असेल तर ते महाग पडतं, किंवा कलमी मिळत असेल तर ते गुटी कलम नको, ओके, ग्राफ्टेड पाहिजे. ज्याला बियाला सोटमूळ आहे ते, त्या झाडाची वाढ चांगली होते, त्याला लिंब वर्षात सुरू होतात. ओके, 1 वर्षामध्ये सुरू होतं. पण मग त्याची कॉस्ट त्यापेक्षा बियापासून लावलेलं परवडतं. कागदीच लावायचं की ज्याला सेल्फ लाईफ जास्त आहे, जास्त दिवस म्हणजे तोडल्यानंतर काही दिवस ते राहतं मार्केटला, खराब होत नाही. त्यामुळे व्यापारी विकत घ्यायला काकू करत नाही. ओके. आणि आपल्याला लिंबू केव्हा यायला पाहिजे? लिंबाला मार्च, एप्रिल, मे. मग त्याचं प्लॅनिंग कसं करायचं, त्याला ताण केव्हा द्यायचा, त्याला खतं कशी द्यायची ते आपण ठरवूया. चालेल. ते लिंबू एक लावायचं. त्याच्यामध्ये शक्यतो आधी हे पहा की शासनाकडनं काही अनुदान मिळतंय का, मिळालं तर मग ते आणखीन एक मिळालं तर एक आपल्याला एक ऍडिशनल लॉटरी समजायची ती. मिळालं तर, पण नाही मिळालं तरी तोपर्यंत ते झालं. आणि प्रायोरिटी सगळ्यात आधी महत्वाचं आहे की मला उत्पन्न कधी सुरू होईल, ज्यापासून आधी उत्पन्न सुरू होतंय त्याला मी आधी प्रायोरिटी देणार. मग आलं, मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तर मग मत्स्यपालन पर्यंत जाऊ आपण, सगळ्या गोष्टी करू. आणि दुसरी एक गोष्ट, एका गोष्टीवर अवलंबून नाही राहायचं, जास्त जोर द्यायचा नाही. मी आता पाहतोय बऱ्याच जणांची कपाशीवर सुटले की सगळी 20 एकर कपाशी. बरोबर आहे. आणि मग पाऊस वगैरे पडला की किंवा काही झालं तरी. आता पपई, मी आता परवा एक व्हिडिओ मला एकाने पाठवला, पपई लावा इतके पैसे मिळतील, अमुक लावा, हे होतं. आणि पपई नंदुरबारला 5 रुपये 6 रुपये किलो, 4 रुपये किलो होती. शेवटी कलेक्टरला मध्ये पडावं लागलं व्यापाऱ्यांना धरून की बाबा रे कमीत कमी इतका रेट नका कमी देऊ. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती अशी की एखाद्याला जर कधी एखाद्या याच्यात 2 पैसे दिसले तर सगळे इतके सुचताना की मग कांदा रस्त्यावर फेकावा लागतो किंवा टोमॅटो रस्त्यावर फेकावा लागतो. जांभळाचं पण तसंच झालंय, बऱ्यापैकी लागवड खाली. आता जांभळाची माझ्याचकडनं किती रोपं विकली असतील मला माहिती नाही, तरी मी सांगतोय की बाबा सांभाळून आता. कारण काही ठिकाणी माझ्या हेही पाहण्यात आलेलं आहे, जांभळाची कलम केलेली रोपं यांनी लावली, बहाडोलीची. 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, फळ येत नाही. 7 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, फळं येत नाहीयेत. ओके. आता तो कसला दोष आहे हे काही आपल्याला, आम्ही काही सायंटिस्ट नाहीये की जाऊन त्याचं हे शोधू. पण एका गोष्टीवर अवलंबून राहू नका. बरोबर. शक्यतो नॉन पेरिशेबल किंवा झटपट, बरोबर आहे, अशा गोष्टीवर भर द्या. धन्यवाद.